पवित्र शास्त्राचे वाचन करण्यापूर्वीची प्रार्थना. हे देवा, तुझा शब्द वाचत असताना आम्हाला तुझी ओळख होऊ दे. तुझे प्रेम व तुझे स्मरण रोजच्या जीवनात होण्यासाठी तू आम्हाला मदत कर. तुझा पवित्र शब्द आमच्या जीवनासाठी कशा प्रकारे आम्ही लागू करावा याची समज दे. हे पवित्र आत्मे आमच्यातील अज्ञान दूर कर. आमच्या कुटुंबात आणि या जगात हा पवित्र शब्द वाचत असताना तुझ्याविषयी व इतरांविषयी आमच्या हृदयात प्रेम प्रज्वलित कर. आमेन. शुक्रवार, तारीख 14 ऑगस्ट. मॅक्सिमिलन कोल्बे. पहिले वाचन यहेजकेल अध्याय 16 ओवी 1-15, 60 आणि 63. परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की मानवपुत्रा, यरूशलेमाची अमंगळ कृत्ये तिच्या लक्षात आणून दे. असे म्हण, प्रभू परमेश्वर यरूशलेमास म्हणतो, तुझे मूळ व उत्पत्ती ही कनान देशातली आहेत. तुझा बाप अमोरी आणि तुझी आई हित्तीण होती. तुझ्या जन्माविषयी म्हटले तर तू जन्मलीस तेव्हा तुझी नाळ कापली नाही, तुला पाण्याने धुवून स्वच्छ केले नाही, तुझ्या अंगाला मीठ चोपडले नाही आणि तुला बाळंत्यात गुंडाळले नाही. तुझी करुणा येऊन यातले कोणतेही करावे अशी तुझ्यावर कोणाची दयादृष्टी झाली नाही. तर तू जन्मलीस तेव्हा तुला अमंगळ समजून शेतात टाकून दिले होते. मी तुझ्या जवळून जाताना तुला आपल्या रक्तात लोळताना पाहिले. तेव्हा मी तुला म्हणालो, तू आपल्या रक्तात लोळत आहेस, तरी जिवंत राहा. शेतातील रोपाप्रमाणे तुझी वृद्धी होऊ आणि तशी तुझी वाढ झाली. तू वाढून उंच झालीस आणि पूर्ण कौमार्य अवस्थेत पोहोचलीस. तुला ऊर फुटले, तुझे केस वाढले, तरी तू उघडी नागडी होतीस. मग तुझ्या जवळून जाताना मी तुला पाहिले. ती वेळ तुझ्या प्रेम विकासाची होती. तेव्हा मी तुझ्यावर पदर घालून तुझी नग्नता झाकली. प्रभू परमेश्वर म्हणतो, तेव्हा मी शपथ वाहून तुझ्याबरोबर करार केला आणि तू माझी झालीस. मी तुला पाण्याने न्हाऊ घातले, तुझ्यावरचे रक्त धुवून काढले आणि तुला तेलाने माखले. तुला वेलबुट्टीची वस्त्रे लेववली, उत्तम चर्मी जोडा तुझ्या पायात घातला, तुझ्या मस्तकाला उत्तम तागाचे वस्त्र गुंडाळले आणि तुला रेशमी ओढणी पांघरवली. मी तुला दागिन्यांनी सजवले, तुझ्या हातात बांगड्या घातल्या आणि गळ्यात गळसरी घातली. मी तुझ्या नाकात नथ घातली, कानात वाळ्या घातल्या, तुझ्या डोक्याला उत्तम शिरोभूषण घातले. तू सोन्या रुप्याने नटलीस. तुझा पेहराव उत्तम ताग, रेशीम आणि जरतारी यांचा होता. तुला भोजनात सफीठ, मध आणि तेल ही असत. तू अतिसुंदर होतीस आणि तू राजवैभवाला पोचली होतीस. तुझ्या सौंदर्यामुळे तुझी कीर्ती राष्ट्रांत पसरली, कारण मी तुला दिलेल्या तेजाने तुझे सौंदर्य अप्रतिम झाले, असे प्रभू परमेश्वर म्हणतो. तू तर आपल्या सौंदर्यावर भरवसा ठेवून आपल्या कीर्तीच्या जोरावर शिंदळकी केलीस. आल्या गेल्याबरोबर शिंदळकीचा तू सपाटा चालविलास. तरी मी तुझ्या तारुण्यात तुझ्याबरोबर केलेला करार स्मरून तुझ्याबरोबर सर्व काळचा करार करीन. तुझे सर्व लोक केलेस त्याची मी क्षमा करीन. म्हणजे मग तुला याचे स्मरण होऊन तू लज्जित होशील आणि अप्रतिष्ठेमुळे तू पुन्हा आपले तोंड उघडणार नाहीस, असे प्रभू परमेश्वर म्हणतो. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. हे परमेश्वरा, तुझा कोप शमला आहे आणि तू माझे सांत्वन केले आहेस. शुभवर्तमान. मत्थे अध्याय 19 ओवी 3-12. परुषी येशूकडे आले आणि त्याची परीक्षा पाहण्याच्या उद्देशाने म्हणाले, कोणत्याही कारणावरून बायको टाकणे शशास्त्र आहे काय? त्याने उत्तर दिले, तुम्ही वाचले नाही काय की उत्पन्नकर्त्याने सुरुवातीलाच नर नारी अशी ती निर्माण केली आणि म्हटले, ह्याकरिता पुरुष आईबापास सोडून आपल्या बायकोशी जळून राहील आणि ती दोघे एक देह होतील. यामुळे ती पुढे दोन नव्हे तर एक देह अशी आहेत. म्हणून जे देवाने जोडले ते माणसाने तोडू नये. ते त्याला म्हणाले, तर सूटपत्र देऊन तिला टाकावे अशी आज्ञा मोशेने का दिली? तो त्यांस म्हणाला, तुमच्या अंतःकरणाच्या कठोरपणामुळे मोशेने तुम्हास आपल्या बायका टाकू दिल्या. तरी सुरुवातीपासून असे नव्हते. मी तुम्हास सांगतो की जो कोणी आपल्या बायकोला जारकर्माच्या कारणाशिवाय टाकून दुसरी करतो तो व्यभिचार करतो, आणि जो कोणी अशा टाकलेल्या स्त्रीबरोबर लग्न करतो तोही व्यभिचार करतो. शिष्य त्याला म्हणाले, बायकोच्या बाबतीत पुरुषाची गोष्ट अशी असली तर लग्न न केलेले बरे. तो त्यांना म्हणाला, सर्वजण हे वचन स्वीकारू शकत नाहीत, पण ज्यांना हे दान दिले आहे ते स्वीकारू शकतात. कारण आईच्या उदरी जन्मलेले असे नपुसक आहेत, माणसाने केलेले असेही नपुसक आहेत, आणि स्वर्गाच्या राज्यासाठी ज्याने आपणास नपुसक करून घेतले असेही नपुसक आहेत. ज्याला हे स्वीकारता येते त्याने स्वीकारावे. हा प्रभूचे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. चिंतन. येशूकडे परुषी विवाहाविषयी प्रश्न घेऊन येतात. घटस्फोट योग्य आहे का? येशू उत्तर देतो की देवाने विवाह ही व्यवस्था सुरुवातीपासूनच प्रेमाच्या, ऐक्याच्या आणि विश्वासाच्या बंधनात बांधली आहे.
विवाहात पुरुष आणि स्त्री एक शरीर होतात, म्हणजे त्यांचे जीवन एक होते. पण येशू केवळ नियमांबद्दल बोलत नाही, तो विवाहामागच्या देवाच्या उद्दिष्टावर प्रकाश टाकतो. विवाह ही एक जबाबदारी आहे आणि त्यात निष्ठा, समर्पण आणि एकमेकांसाठी बलिदान आवश्यक आहे. संत मॅक्सिमिलन कोल्बेच्या बलिदानाने खऱ्या ख्रिस्ती जीवनाचा साक्षात्कार घडून येतो. त्याने दुसऱ्यासाठी आपला प्राण दिला. खरे प्रेम हे स्वतःच्या पलीकडे जाते आणि येशूच्या प्रेमाचेच प्रतिबिंब बनते. प्रार्थना. प्रभू, माझ्या नात्यात तुझ्यासारखे निष्ठावान आणि बलिदानशील प्रेम दे.